आणि आता आपण जाणून घेणार आहोत चित्रा वाघ ताईंच्या मनातली गोष्ट. बरं ताई, आता तुम्हाला इथे काही शेरो शायरी मी वाचून दाखवेन, ऐकवेन, आणि त्या ऐकल्यानंतर सर्वात आधी कोणत्या राजकीय नेत्याचा चेहरा तुमच्या मनात येतोय किंवा कोणता राजकीय पक्ष येतोय किंवा कोणता राजकीय प्रसंग येतोय हे तुम्हाला सांगायचंय. अट एवढीच आहे की हे सगळं झटपट झालं पाहिजे. रॅपिड फायर आहे. बर करूया सुरुवात. हो हो हो. तर पहिली शायरी आहे, मतभेदों को विराम कहकर आगे बढ़े कदम, मतभेदों को विराम कहकर आगे बढ़े कदम, पर यादों में बहसों की आवाज बाकी है. कोण आठवते? देवेंद्रजी. का बरं? की म्हणजे बरेच मतभेद मागच्या काळामध्ये झाले, एकत्र लढलो, त्यांच्या काय म्हणतात पाठीत खंजीर खुपसला गेला, तरी सुद्धा आगे बढे कदम हे जे काम चालू आहे हे देवेंद्रजींसाठी मला वाटतं बरोबर आहे. वाटाळ्या होऊन जाऊ द्या. पुढची शायरी आहे, दीवारें इतनी ऊंची थी, दीवारें इतनी ऊंची थी कि आवाज भी डर कर लौट जाती थी. माय गॉड. नाही लक्षात येते माझ्या. पुढचा घ्या. बरं, आपण हे पास स्किप करा. करूया. पुढची शायरी आहे, कल तक जो एक दूजे पर उंगली उठाते थे, कल तक जो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. उंगली उठाते थे, आज वही तस्वीरों में कंधे से कंधा है. बिलकुल बिलकुल. जरा एलॉबरेट करा. नाही, दोन्ही भाऊ तुम्ही जर बघितलं तर आत्ता ते सगळ्या जुन्या हे येत आहेत, रील्स वगैरे येत आहेत, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांना सोडावं लागलं, ती त्यांची उद्विग्नता दिसत होती कशा पद्धतीने झालं. आणि आता पुन्हा आज वही तस्वीरों में कंधे से कंधा है हे आपण पाहतोय. पुढची शायरी आहे, सत्ता की कुर्सी घूमती रहती है हर मौसम, सत्ता की कुर्सी घूमती रहती है हर मौसम, सिद्धांत वही रह जाते हैं बदलता है बस वेशम. ओ माय गॉड. हे तर धर्मसंकटच आहे सगळ्यांची नावं घेणं म्हणजे. अजित दादा. का का नाही, असं मला वाटतं त्या सगळ्या ओळी वाचून माझ्या तुम्ही सांगितलं ना की पहिला चेहरा कोणाचा येतो, तर सत्ता की कुर्सी घूमती रहती है हर मौसम, सिद्धांत वही रह जाता है बदलता है बस वेशम. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि Thank या you so much. कार्यक्रमाची पुढची सूत्र अनुपमा खानविलकर यांच्याकडे. येस. मन की बात आमच्या सेगमेंटमध्ये दिलखुलास उत्तरं दिलीत. खूप खूप धन्यवाद. आणि जाहीर सभेच्या आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही वक्ते म्हणून आलात त्याबद्दल मनापासून आभार. खूप छान वाटलं मला तुमच्या सगळ्यांशी बोलून, आणि असंच आपण भेटत राहू. 16 तारखेला पुन्हा एकदा शायरीचा कार्यक्रम करू आणि त्यावेळेला मी सगळी उत्तरं देते. खूप खूप आभार.